ये पूरे देश के बच्चों का, युवाओं का सवाल है। जिस तरह से ये हिटलर शाही कर रहे हैं, ये सहने योग्य नहीं है। एक तरफ पूरा देश खड़ा है, दूसरे तरफ ये तानाशाह खड़े हुए हैं। अब मुझे लगता है उनकी जो गिनती है वो शुरू हो चुकी है। यहाँ पे गांधी प्लान कोई पहले मीडिया को बता के करते हैं। आपण बघतोय महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रमुख नेते, इंडिया आघाडीचे प्रमुख खासदार या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संविधानाची प्रत हातात घेऊन, भारताचा तिरंगा हातात घेऊन राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचे सगळे खासदार स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। रस्त्यापासून संसदेपर्यंत एल्गार आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे तरुणाईचा एल्गार सुरू आहे, दुसरीकडे विरोधकांनी सरकार विरोधामध्ये एल्गार पुकारलेला आहे। राहुल गांधींची आक्रमक भूमिका, इंडिया आघाडीची एकजूट आणि इंडिया आघाडीनं आक्रमक आंदोलनाचा घेतलेला पवित्रा। एकीकडे राहुल गांधींचा आक्रमक आंदोलन, दुसरीकडे सीजेपीचं जंतर मंतरवर तरुणाई, हजारोंच्या संख्येनं दाखल असलेली तरुणाई, दुसरीकडे सोनम वांगचुक यांचं 26व्या दिवशी सुरू असलेलं उपोषण। या सगळ्या आंदोलनाच्या चक्रामध्ये आणि चक्रव्यूहात केंद्र सरकार सापडल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते। happening. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देशवादी हम वीक हैं, दलितों के पर लीक है। नरेंद्र मोदी वीक है, दलितों के पर, नरेंद्र मोदी वीक है, दलितों के पर लीक है। नरेंद्र मोदी वीक है, दलितों के पर लीक है। इस्तीफा दो, नरेंद्र मोदी शर्म करो। आपण बघतोय गांधी स्मृतीस्थळावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस आणि आपण राहुल गांधी यांच्या मागे सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। इंडिया आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांचे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका, इंडिया आघाडीने घेतलेली आक्रमक भूमिका, या दृश्यांमध्ये आपल्याला सगळे इंडिया आघाडीच्या घटक पक्षातले प्रमुख नेते पाहायला मिळत आहेत। आता गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता राहुल गांधी आंदोलनाची पुढची दिशा काय ठरवतात याकडे संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचंच नाही तर संपूर्ण देशाच्या सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे। नरेंद्र मोदी शर्म करो, छात्रों के सम्मान आपण बघतोय केंद्र दिल्लीमध्ये प्रियंका गांधी काय बोलतात बघूया। बोलने दे रहा है, लग जाएगा फेस में अपना। और देश के बर्दाश्त नहीं करेंगे। देश दडपशाही सहन करणार नाही असं प्रियंका गांधी यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे। जादा त्यांनी अधिकचं बोलणं टाळलेलं आहे। आता राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। इंडिया आघाडीच्या खासदारांनी स्मृतीस्थळी, गांधीजींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलेलं आहे। महात्मा गांधी यांना अभिवादन करून आता राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सगळे खासदार निघालेले आहेत।